कलाकाराचं आयुष्य चमकल्याशिवाय राहणार नाही. अर्जुन सरांबद्दल मनोगत व्यक्त करायचं असेल तर ती संधी पानसरे सर कधीच सोडणार नाही. कारण या दोघांच्या मैत्रीबद्दल काय सांगणार तुम्हाला, एक अनोखीच मैत्री ही. त्यानंतर सरांच्या मुलाने त्यांचं मन वेरगेलं. सरांनी सरांचं मनापासून कौतुक केलं. तसं तर मी कधीच कोणाबद्दल व्यक्त होत नाही, पण आज व्हावंसं वाटलं. एक 2-3 महिन्यापूर्वी आम्ही नाशिकला सिन्नरला माहेरची कन्या या पिक्चरच्या शूटसाठी गेलो होतो. तिथे लकीची आणि माझी ओळख झाली. म्हणजे ही पण चांगली भूमिका लकीची होती आणि लकीला ती भूमिका म्हणजे मला पण एक छोटा सीन आला होता आणि तिथे लकीची आमची ओळख झाली. आणि आमचं नाटक नंतर ते सीन झाला नाशिकचा आणि आमचं टीएमचं नाटक होतं. आमच्या टीएमच्या नाटकामध्ये म्हणजे बिमोड मुळासकट पानसरे साहेब लेखक दिग्दर्शक आलेले आहेत. तर ते आमचं विक्रोळीला प्रथम नाटक आलं आणि आम्हाला नंतर पुण्याला जायचं होतं अंतिम स्पर्धेसाठी. तर आमची जी मुलगी आमच्या नाटकात काम करत होती, ती भूमिका होती, तिचा प्रॉब्लेम झाला पायाचा. त्याच्यामुळे आम्ही मुलगी शोधतो आणि आम्ही ते नाशिकला गेलो तेव्हा लेखकाची ओळख झाली. आणि त्या भूमिकेसाठी पानसरे साहेब आमच्या घाडगे मॅडम, वहिनी चांगल्या ओळखतात, आमचे ऑफिसर घाडगे मॅडम, या दोघांनी ठरवले की ही मुलगी योग्य आहे. मला म्हणाले अर्जुन ही मुलगी बघ. मी म्हटलं तुम्ही ठरवलं तर मलाही मान्य आहे, म्हणजे ती मुलगी रोल करू शकेल. आणि ते लकीला आम्ही सांगितलं, तिची आई पण इथे आलेली आहे आणि लकीने तो रोल एवढा सुंदर केला की प्राईज मारण्यापर्यंत तिची मदत गेली होती. आणि त्यानंतर मी गेली 25 वर्ष चिपळूणला एक दिग्दर्शक म्हणून जातो. तर ह्या वर्षी नाटकामध्ये मी तिला लकीला घेतली होती. लकीने चांगली भूमिका चिपळूणच्या नाटकामध्ये केली. खूप खूप अभिनंदन लकी. थँक्यू सो मच सर. सर्वप्रथम तर तुम्हाला माझीच ओळख सांगते. मी अभिनेत्री व नृत्यांगना लकी भालेराव. आज अर्जुन सर तुमच्याबद्दल बोलते. तुमच्याबद्दल खरं तर काय बोलणार, कारण माणूस म्हणून तुम्ही इतके चांगले आहात. कलाकार म्हणून तर तुम्ही खूप माझ्यासाठी चांगले आहातच, पण माणूस म्हणून तुम्हाला ओळखले मी खरंच खूप चांगले आहात. एकदम सपोर्टिव्ह, प्रेमळ आणि प्रत्येक कामात तुमचा हा हात माझ्या डोक्यावर असतो, पाठीशी असतो. सो थँक्यू सो मच त्याच्यासाठी. आणि बिमोड मुळासकट हे तुमच्यामुळे आणि प्रतिभा मॅडममुळे मला नाटक मिळालं पानसरे सरांचं. त्यासाठी तर मी खूप धन्यवाद करेनच, कारण त्यापुढे आपली ओळख जास्त झाली आणि तुमच्यामुळे मला अखेरची आणि काही नाटक भेटलं. आजपर्यंत तुमच्या सोबत आहे आणि असाच आशीर्वाद, प्रेम माझ्या सोबत कायम ठेवा. आणि खरं सांगेल तर जेव्हाही फोन करते सरांना काही कामानिमित्त, असं इतर कोणाला फोन केलाय असं कधीच वाटत नाही की आम्ही कलाकार म्हणून एकमेकाला ओळखतो किंवा एक चांगले माणूस म्हणून मी तुम्हाला ओळखते, असं कधीच वाटलं नाही मला. एखाद्या म्हणजे